निखिल भोईर टाइम अलर्ट केला जाईल, जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल लगेच टाइम सेट केला जाईल. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती. 2 धावा कंप्लीट केल्या. 4 षटकांची मॅच, एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या ईर्षाना फलंदाजी करत असताना थोडस आक्रमक रूप धारण केला फलंदाज दीपेश गरत आणि हा बॉल सेफ लँडिंग झाला. पहिल्या बॉल वरती 2 धाबांना वैयक्तिक संघाचं अकाउंट हे 2 धाब्यानं ओपन केलं. मॅच सुरू असताना गाडी आतमध्ये घेऊन जाऊ नका. आयोजक वर्ग आपल्याला विनंती आहे. सेकंड बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निखिल प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन भरपूर चांगली होती. अगदी गुडला स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला. उचली भरपूर प्राप्त झाली आणि त्याचाच फायदा मिळाला सध्या निखिल भोईरला आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर. पहिला षटक मार्गस्थ. दोन्ही आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जोई बॅकफुट वरती गेला, पंच केला. फाईन रिझर्व मध्ये चौकाराला फलंदाज दीपेश गरच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या पाहिली फलकावरती संघ जाऊन पोहोचला टोटल 6 या आकड्यावरती. पहिला षटक म्हटलं तर मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक आहे, ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघे 2 खेळाडू पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा उचलत असताना सध्या दीपेश गरत एक विस्फोटक खेळाडू आहे आणि सध्या त्याच्या बॅट मधून आपण चौकार देखील पाहिलं. पुढचा बॉल ऑफ साइड लाईन साइड आउट. हा देखील चांगला फटका. सलग 2 बॉल 2 चौकार. फलंदाज दीपेश गरत विस्फोटक बाणा जमावलाय आणि सध्या चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न करतोय न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जोई टीम साठी. 4 धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निखिल भोईर अमुख्य ट्रम्प कार्ड. इथे भरपूर चांगली लेंथ लाईन होती. लाऊड अपील देखील होत्या. तेवढ्या तीक्ष्ण नजरेनं पंचाची भूमिका पाहायला मिळतात. जल्लोष भरपूर अगदी अपील मध्ये आपण पाहिलं आणि हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 10 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला. चेंडू फेकले 5 गोलंदाज निखिल भोईरनं. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा बॅकफुट वरती गेले तर बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही. अंतिम बॉलाला डॉट. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना धाकटी जोई संघ जाऊन पोहोचला टोटल 10 या आकड्यावरती. टाइम अलर्ट वेळेनुसार केले करावा लागेल. लक्ष असू द्या नारिवली टीम, आपण जास्त वेळ खर्च करू नका. लगेच आपण क्षेत्रक्षण देखील सजून घ्या. भरपूर चांगली स्पर्धा आणि अगदी वेळेवरती देखील नारिवली संघ उपस्थित राहिला. खरं मॅच सुरू होण्या अगोदर त्याही 1 ते 2 तास अगोदर त्यांची हजेरी आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. त्यांचा मनापासून आभार व्यक्त करू. किमान मी म्हणेन 14 ते 15 किलोमीटरचा प्रवास करून आज या स्पर्धेमध्ये नारिवली संघ खेळण्यासाठी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला संघ 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 चौकार आपण जरूर पाहिलं फलंदाज दीपेश गरच्या बॅट मधून. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गुरुदास भोईर याचा वापर केला सध्या एकविरा नारिवली टीमनं. पहिलाच बॉल समोर सिद्धेश चांगला फटका इनटू द स्लॅब फेकून दिला. आउट ऑफ द बॉल. हा षटकार चांगला फटका. अगदी पहिल्याच बॉल वरती प्रहार केला फलंदाज सिद्धेश गरतना. जिथे 6 धावा बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टार खरं तर शिवशक्ती धाकटी जोई टीमला 6 धावेने संघ देखील पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल सेकंड बॉल गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार करण्याचा मनसुबा. चेंडू
त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय मधुकरजी डोंगरे साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समेत आपण पाहतोय पहिला विकेट मैदानातून बाहेर गेला. फलंदाज सिद्धेश घरत वैयक्तिक 6 धावांचे योगदान दिलं. पहिल्या बॉलवरती प्रहार केला षटकाराला. त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जिथे फटका बसताना मिड ऑफ मध्ये अगदी चांगला झेल पकडला आणि पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील हा फलंदाज सध्या इन झालाय. प्रहार करण्याचा प्रयत्न वेगवान बॉल डिलिव्हर केला आणि सरळ एस्ट्रिक्सच्या हातामध्ये विसावलाय आणि हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आला टोटल 10. त्याच्यानंतर या षटकाचा विचार केला. पहिल्याच बॉलवरती षटकाला. त्याच्यानंतर मागे 2 बॉल सलग निर्धाव फेकले ज्याच्यामध्ये एक विकेट सिद्धेश गरजची. हा देखील चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकलाय षटकार. षटकाराला फलंदाज मयूर पाटीलच्या बॅट मधून धावेला देखील वेग मिळाला. संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 आकड्यावरती. पुढचा बॉल स्लोवर बॉल चेंज स्पेस केला. व्हेरिएशन पाहायला मिळाला. गोलंदाज गुरुदास भोईरच्या माध्यमातून षटकारानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न गुरुदास भोईरचा राहिला जिथे स्लोवर गती न फलंदाजाला चकवा दिला. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 22 आकड्यावरती सध्या संघ जाऊन पोहोचला. व्यासपीठावरती आपण पाहतोय इन्व्हाइट करूया सन्माननीय सुनीलजी फडके यांचं क्रिकेटवरती भरपूर प्रेम सातत्यानं. नक्कीच आपण कोणत्याही स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहतोय. तर सुनीलजी फडके साहेब यांचे इथे शुभागमन झालंय. तर विनंती करे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. फाईन रिझर्व मध्ये चेंडू निघून चाललाय. चेंडूची अडवणी होते तोपर्यंत संधी साधली या बॉलवरती. धाबा पहिल्या 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्यानं षटक देखील समाप्त झालं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. 12च्या सरासरीनं सध्या धावा जमा केल्या. बॅटिंग करत असताना धाकटी जुई टीमनं आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 24 आकड्यावरती. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी खरं तर मधुकरजी डोंगरे यांच्याकडून 1000 रुपयाची धनराशी आली. तुमचा मी मनापासून लाख आभार व्यक्त करतो. ग्रामस्थांनी भरपूर चांगला सपोर्ट केला या स्पर्धेकरिता. इथे शुभागमन होत असताना आपण पाहतोय सुनीलजी फडके क्रिकेटवरती भरपूर त्यांचं प्रेम आहे आणि सातत्यानं या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असो त्यांची आवर्जून उपस्थित असे एक दमदार व्यक्तिमत्व सुनीलजी फडके यांचं इथे शुभागमन झालंय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला. समोर फलंदाज पाहिलं ऍज अ ओपनर दीपेश गरत मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. या मॅच मध्ये देखील तशाच रीतीने केली साकार दसरा सध्या धाकटी जुई टीम साठी. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आई गावदेवी नारिवली टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सौरभ भोईर हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिलाच बॉल समोर ऍज अ ओपनर दीपेश भोईर. सुपर बॉलिंग दीपेश गरतला पाहता आणि अगदी फलंदाज चकवा दिला. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 24 आकड्यावरती सध्या धाकटी जुई. 4 षटकांची मॅच एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल कारण की नारिवली संघ देखील एक ताकदवर संघ आणि त्या संघासमोर किमान 4 षटकामध्ये मी म्हणेन 50 तरी लक्ष सेट करावं लागेल. त्या दिशेला फलंदाजी करत असताना दीपेश करत क्लासिकल चेंडू फारा 4 धावांसाठी चौकार. चौकार आला. 4 धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ 28 आकड्यावरती जाऊन पोहोचला. थोडासा सल्ला मस्तक दिला जाते. धाबा येत्या दीपेशच्या बॅट मधून शुभसंकेत राहिले सध्या न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई टीमला. दीपेश गरजच्या बॅट मधून आपण 3 चौकार पाहिले आणि 28 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सौरभ आडव्या बॅटने खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सरळ चेंडू एस्ट्रिक्सच्या हातामध्ये विसावला नाही. ते तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर 28 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात.
चांगला खेळ साकारत असताना अडवा बॅटचा वापर एक कर्दन का राहील मॅच मध्ये खर तर दीपेश साठी पुढचा बॉल सौरभ तयार हा प्रकार तो फुल केलाय ताकद पाहावी लागेल क्षेत्ररक्षक आणि इथे पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार सौरभ हा प्रकार फुल क्षेत्ररक्षक आहे पाहिलं जाईल प्राप्ती डिजिटलच्या माध्यमातून पूर्णपणे ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते षटकर असेल चला लक्ष असू द्या पडद्याच्या आतमध्ये व्हाईट बाउंड्री आहे व्हाईट रेस आहे व्हाईट लाईन आहे ना ती बाउंड्री याच्याकडे लक्ष द्या पट्टा बाउंड्री नाही आहे यस पाहिलं जाईल यस सिक्सर 6 धावा असतील लक्ष असू द्या व्हाईट जी रेषा आहे ती बाउंड्री लाईन आहे पट्टा बाउंड्री लाईन नाही 6 धावा षटकर आला फलंदाज दीपेश गरेच्या बॅट मधून आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 36 या आकड्यावरती चांगले खेळ सध्या साकारतोय जीवनदान दिला आणि त्याचा फायदा देखील उचलत असताना मॅच मध्ये दीपेश करत हा फलंदाज वैयक्तिक चांगले योगदान देतोय आणि संघ 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचला इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळाला षटक देखील समाप्त झाला 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असा न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई संघ जाऊन पोहोचला टोटल 36 आकड्यावरती टेम्पो आले टेम्पो बाहेर घ्या मॅचला आपण सुरुवात करणार त्याच्यामुळे मी विनंती करेन आपण टेम्पो बाहेर काढा जो काही सामान असेल आपण लवकर उतरा आणि टेम्पो बाहेर करा आयोजक आपण मधनं येऊ नका मैदानाच्या आपण साईडने या 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 18 चेंडूच्या अखेरीस 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला 12च्या सरासरी धावा सध्या जमा केला मॅच मध्ये नक्कीच बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई टीमनं चला पाणी देखील जल येतो कळल्या पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा चला मॅचला सुरुवात करा अंपायर्स टेम्पो देखील बाहेर गेली आता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 18 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती
12च्या सरासरीनं सध्या धावा जमा केल्यात बॅटिंग करत असला धाकटी जुई टीमला दीपेश करत चांगली फलंदाजी साकारतो. एक षटकार 3 चौकार दीपेशच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि त्याला साथ देत असताना मयूर पाटील ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाज अगदी चांगला खेळ साकारत असताना मॅच मध्ये आपण पाहतोय एक चांगला टार्गेट सेट करायचं याच ईर्षेनं दोन्ही फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड्स कव्हरलेला चेंडू फलंदाज मयूर पाटील याच्या बॅट मधून हा चौकार आलाय. 4 धावेनं संघ देखील पुढे सरसावलाय. स्लॉगरचं षटक म्हटलेला तर प्रतिप्रहार त्या षटकामध्ये पाहायला मिळाला. त्याच ईर्षेनं पहिलाच बॉलवरती हा फटका एक्झिक्यूट केला फलंदाज मयूर पाटीलनं जे ते 4 धावा न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई टीमला. संघ 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अगदी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खर तर 5 दिवस या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेता येईल. यष्टीरक्षक थोडस फंबलिंग झालं. बॅकअप कॅच अगदी चांगल्या रीतीने पकडले जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना धाकटी जुई टीमला मयूर पाटील मैदानातून बाहेर. करण काटेनं पकडला झेल संपलाय फलंदाज मयूर पाटीलचा खेळ. पण एका हातानं अगदी चांगल्या रीतीनं बॉडीचा बॅलन्स जजमेंट सर्व काही सुरळीत जुळला ना कॅच कॅरी केल्यानं दुसरा धक्का बॅटिंग करत असताना धाकटी जुई टीमला. नवीन फलंदाज लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये येईन. चला पुढची मॅच टॉस साठी देखील इन्व्हाइट करूया. घरच्या मैदानावरती केलेला कमानी 11 डोंगराचा पाडानं त्याच्या अगेन्स्ट पाटणोली दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करेन की आपण टॉस साठी या. पाटणोली टीम संघनायक आपण टॉस साठी या कारण की डोंगराचा पाडा टीमचा संघनायक येथे उपस्थित आहे. त्याच्यामुळे पाटणोली टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी या. तर सेकंड बॉलवरती विकेट घेतला गोलंदाज संदेश. या गोलंदाजांना पहिल्या बॉलवरती चौकार पाहिला. संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. सेकंड बॉलवरती विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन गरत हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. अगदी जड मध्ये बॉल डिलिव्हर केला. खोदकाम केलं फलंदाजाला. सिंगल कंप्लीट. एकच धाब्यानं खुश असेल सध्या कारण की स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. दीपेश गरज जो ऍज अ ओपनर अद्यापिक स्थळ टोकून बसला तर हा स्थळ कशासाठी टोकला ना धाकटी जुई टीमला एक चांगल्या टार्गेट वरती नेण्यासाठी फलंदाज दीपेश गरजनं हा स्थळ टोकला आणि त्याचं उत्तम उदाहरण देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रहार केला इनसाइड 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावा संख्या पाहिली डबल 45 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. अजूनही विचार केला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑल ऑन द कार्पेट केला. ऑनसाइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षकास सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि अशी धाव नसेल कारण की जेव्हा तुम्ही धावेसाठी प्रयत्न करता तेव्हा दोन्ही साईडनं एंड सोडणं हे महत्वाचं असतं. या बॉलवरती फक्त अवघे सिंगल येईल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 46 या आकड्यावरती अंतिम पहिला फुलबाजाचा अंतिम बॉल शिल्लक असेल. गोलंदाज संदेश बॉलिंग ट्रॅक वरती. या षटकाचा विचार केला तर 10 धावा सध्या संदेशनं खर्च केला ज्याच्यामध्ये एक विकेट संदेशच्या नावावरती. अंतिम बॉल समोर नयन गरत हा फलंदाजानं अंतिम बॉल वरती कोणती बॉल मोहर लावली. 6 धावांची फलंदाज टॉस साठी या पाटणोली टीम आपला संघनायक आपण पाठवा टॉस साठी. अन्यथा पेनल्टी पॅनलाइज केली जाईल याच्याकडे लक्ष द्या. पुढची मॅच असेल एका साईडला संघ पाहायला मिळेल घरच्या मैदानावरती केले कमानी 11 डोंगराचा पाडा आणि दुसऱ्या साईडला पाटणोली. दहशत का दूसरा नाम कमानी 11.
चला पाटणुली टीम आपला संगणक पाठवा, अन्यथा पेनल्टी पॅनलाइज केली जाईल याच्याकडे लक्ष द्या। मागील मॅच मध्ये आपण पहिल्या उलवे टीमला 5 धाबेची पेनल्टी दिली होती, त्याच्यामुळे मी विनंती करेन पाटणुली टीम की आपला संगणक अथवा कोणता प्रतिनिधी आला असाल तर आपण टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं हे गरजेचं असतं। त्याच्यामुळे मी विनंती करेन पाटणुली टीमच्या संगणकाला की आपण टॉस साठी त्वरित व्यासपीठावरती या। चला या पाटणुली टीम आपला संगणक स्पीडअप करा जरा। आपण पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टार शिवशक्ती ताकटी जुई टीमनं 4 षटकांच्या अखेरीस 52 धाब्यांचा पल्ला गाठलं आणि सेकंड 17 मध्ये लक्ष ठेवलं। आई गावदेवी नारिवली टीम समोर लक्ष 53 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करावा लागेल। आता पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका साइडला घरच्या मैदानावरती केले कमानी 11 डोंगराचा पाडा आणि त्याच्या अगेन्स्ट बॅट करे पाटणुली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल। चला या दहशत का दुसरा नाम कमानी 11 संगणक पाठवा आपला। किरीटा परी पास करण्यासाठी मी विनंती करेन सुनीलजी पडके साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण पास करायचा। पुढची लढत पाहायला मिळेल एका साइडला स्वर्गीय कुशल दादा 11 कमानी 11 डोंगराचा पाडा सुनीलजी पडके यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास आपण क्रिकेटला धर्म मानणारे आणि या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असतात त्यांचे टॉस द पास दहशत का दुसरा नाम कमानी 11 टॉस जिंकला डोंगराचा पाडा टीम निर्णयाची प्रतीक्षा करू जाऊया मैदानाच्या आतमध्ये लक्ष 53 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा। सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली कॉम्बॉक्स मध्ये देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिलाच बॉल गेम ऑन पहिलाच बॉल टायपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन मध्ये सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा देखील पूर्ण होतील। थोडासा क्षेत्ररक्षक चचपरा लगेच त्याचा फायदा घेतला लक्ष पाहिलं 53 धाब्यांचा प्रवास करायचा त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं स्टार्ट हवाय। सलामीची जोडी खेळपट्टीवरती सौरभ भोईर आणि त्याला साथ देत असताना आदित्य गोरपेकर ही जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता। सेकंड बॉल गोलंदाज तयार दीपेश घरात प्यार केला सेटला त्याच्यानंतर रोहित यांचे पिताश्री अर्थात मधुकरजी डोंगरे यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5000 रुपयाची धनराशी आली त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। विस्फोटक केस साकारते सध्या आदित्य गोरपे आणि विस्फोटक बाणा आजमावत असताना ज्याच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार पाहिला संघाची धाव संख्या पहिली संघ
संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. आदित्य गोरपेकर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आणि तेवढीच चांगली फलंदाजी आपण आदित्यची या मॅच मध्ये पाहतोय. हो थोडासा चेंडू स्पेस केला. चेंडू पहिला विकेट मैदानातून बाहेर. फलंदाज आदित्य मैदानातून बाहेर झालाय. वैयक्तिक चांगला खेळ साकारला होता, त्याची विकेट मैदानातून बाहेर गेली. इथून पुढे कशा रीतीने संघर्ष केला जाईल मॅच मध्ये. खर तर आई गावादेवी नारिवली संघ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश गोरपेकर इन ऍक्शन. प्रहार केला आला. त्यांना आपण क्रेज पाहिल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. षटकार आला संदेशा बाट मधून आणि दहावीला वेग मिळाला. संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. थोडासा चेंज स्पेस ऑफ साईडला केलेला गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळाला. चेंडू फरार. षटकार नंतर येतोय हा दमदार चौकार. थँक्यू डीजे. टाइम अलर्ट त्याच्यामुळे मी विनंती करेन धाकटीजुई टीम की आपण वेळेनुसार खेळ करा, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त खेळाडू घेऊन सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. याच्याकडे लक्ष द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार मिळाली. बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारळी टीमला जिथे आदित्यचे विकेट गेले असं वाटलं प्रेशर निर्माण करेल, मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली नारळी टीमची. फलंदाज संदेश गोरपेकरनं आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहिला. संघ 22 या कड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरण पाहिलं 18 बॉल 31 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल खरं तर धाकटीजुई टीमला. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित गरत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल अगदी जड मध्ये फेकला. इनफॅक्ट लाईन यस लेग मध्ये सिंगल मिळेल. एका दाबेला दिलं प्राधान्य. एका दाबेनं स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा संदेश. एका दाबेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 23 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गावदेवी नारिवली. सेकंड ओव्हर सेकंड बॉल गोलंदाज सय्या. पुन्हा एकदा रोहित करत समोर फलंदाज पाहिलं. संदेश इन ऍक्शन मध्ये. प्रहार केला चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा दुसरा षटकार येत आहे फलंदाज संदेशा बाट मधून. पण दाबेंचा लक्ष मनामध्ये सेट केला आणि त्याच्यानंतर फाईट करतो. सध्या बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारिवली. संदेश गोरपेकर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. हा प्रॅकर वेटानाच लेट कट करण्याचा प्रयत्न. जिथे फटका पोचला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा दुसरा दे धक्का. बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारिवली टीमला.
असताना गोलंदाज रोहित गरज ज्यांना विकेट संपादन केल्यानं जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारिवली टीमला फलंदाज संदेश मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक 16 धाब्यांचे योगदान दिलं. त्याची विकेट आता मैदानातून बाहेर गेली. इथे मॅच मध्ये कमबॅक करेल का हा मोठा प्रश्न सध्या नक्कीच आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला. नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा फलंदाज करण हा सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा रोहित करत हा ब्रॅकेट पूल केलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केला जिथे इलिमिनेशन ताकद कमी होती आणि सलग लागणारा दुसरा धक्का आणि लागतो तिसरा धक्का बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारिवली टीमला मॅच मध्ये कमबॅक केलाय. सध्या न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई टीमनं थोडासा बॅकअप कमबॅक करून दिलाय सध्या धाकटी जुई टीम साठी. 3 विकेट गमवल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज गुरुदास भोईराव फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादन करेगा. ऑफ साइडला फक्त दिशा दिली. टायमिंग भरपूर चांगलं जोडलं आणि जिथे मिळती सा टोकलाय गुरुदास भोईरनं हा षटकार. पाच चांगली फलंदाजी होते मात्र विकेट देखील गमावते सध्या नारिवली संघ. संघाची धाव संख्या पाहिली 35-35 या आकड्यावरती जाऊन संघ पोहोचला. ओहो वेटानाच लेट कट विकेटची संधी क्षेत्ररक्षकात केली चुकी. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. मिळाला जीवनदान फलंदाज गुरुदास भोईरला आणि येथील या बॉल वरती धावा 2. षटक संपलाय दुसरा. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारिवली 3 बाद टोटल 37-37 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 53 धाब्यांचं लक्ष होतं. आता येणारे 12 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. आई माझी गावदेवी झालं 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला. दमदार सुरुवात मिळाली. बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारिवली टीमला संघ 37-37 येणारे 12 बॉल 16 धाब्यांची गरज. इथे चांगल्या रीतीने बॉल डिलिव्हर केला. परफेक्ट लाईन आणि परफ्यूम डिलिव्हरी असा बॉल हा डिलिव्हर केला. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज नयन गरज याचा वापर केला. सध्या गोलंदाजी करत असताना धाकटी जुई टीमनं कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला डॉट चेंडून विकेट हे प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल. तेव्हाच या मॅच मध्ये कमबॅक करू शकते धाकटी जुई. हेलिकॉप्टर अटॅक केला. साईडला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा चुकी करतोय. या चुका करता कर्दनकर राहतील धाकटी जुई टीम साठी. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिला आणि जीवनदान महागडे पडतील सध्या धाकटी जुई टीमला. 2 धाबा आल्या. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 38-38 या आकड्यावरती
आता समीकरण पाहिलं संघ जाऊन पोहोचल्या टोटल 39 आकड्यावरती. आता 10 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. हा फटका चांगलाय प्रॉफर बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिला. 6 धाब्यासाठी टोकला ब्रँडेड षटकार. येणारी 9 बॉल 8 धाब्यांची गरज. चांगली फलंदाजी करत असता सध्या नारिवली संघ. हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत, विकेटची संधी आता चुकी करणार नाहीये आणि इथे हा लागलाय. बॅटिंग करत असताना गावदेवी नारिवली टीमला 4था धक्का. फलंदाज गमावल्यात. आता समीकरण पाहिलं येणारे 8 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पलटवार करेल का सध्या धाकटी जुई संघ. 8 बॉल 8 धावा जर वाचवायचे असतील तर गोलंदाजांना मेहनतीची पराकष्ट करावी लागेल. लो फुलटॉस बॉल आवड अपील केली आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचलाय. संघाची धाव संख्या पहिली संघ 46 या आकड्यावरती. समीकरण येणारे 7 बॉल 7 धाब्यांची गरज. सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये. एका साईडला संघ पाहता करत न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जोई आणि त्याला अगेन्स्ट फाईट करतोय सध्या आई गावदेवी नारिवली. अलके हाताने केलेला ऑफ साईडला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडं फ्लेझी क्रिकेट हो चुकी करत असताना या चुका भरपूर काही सांगून जातील मॅच मध्ये. तिसऱ्या धाब्यासाठी पलटवार केलाय आणि ते या बॉल वरती रनआउटचा शिकार झाला. या बॉल वरती दाबाला 2-3 षटकांचं केस समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 48 या आकड्यावरती. त्याच्यानंतर कॅप्टन कुल राजू फडके यांना करत तेजस फडके बोलवतात आपण यावं. आता समीकरण पाहिलं शेवटचे 6 बॉल 5 धाब्यांची गरज. खरं तर बॅटिंग करत असताना आई गावदेवी नारिवली टीमला 6 बॉल 5 आज समीकरण. 7 मध्ये 7 ची गरज होती. या बॉल वर त्याला 2 धाबा. आता समीकरण राहिल्या 6 बॉल 5. कंपल्सरी चेसिंग आज स्पर्धेचा नियम आहे. याच्याकडे लक्ष द्या सध्या नारिवली टीम. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग हा कंपल्सरी नियम आहे. त्याच्यामुळे नारिवली टीमला सामना जिंकायचा असेल तर 6 बॉल मध्ये कंपल्सरी 5 धावा बनावे लागतील. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 5 धावा डिफेन्स करून देईल न्यू यंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अंकुर याचा वापर केलाय. अंकुर मोकल हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर फलंदाज पाहिले इन ऍक्शन मध्ये गुरुदास भोईर ज्याच्या बॅट मधून एक षटकाराला वैयक्तिक 10 धाब्यांचे योगदान दिलाय आणि तो गुरुदास भोईर सध्या येणारे 6 बॉल 5 धाबा. चला अंपायर सपा सामना सुरू करा. समोर गुरुदास भोईर एक ताकद खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. विश्वास दाखवला सध्या अंकुर मोकल या गोलंदाजावरती. त्या विश्वासावरती ना ठाम कामगिरी करावी लागेल. येणारे 6 बॉल अगदी चांगले तर डिलिव्हर करावे लागतील. पहिलाच बॉल गोलंदाज तयार अंकुर मोकल. पहिलाच बॉल थोडासा ट्रॅकर होता. पाठ न चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला आणि चित्याच्या चपलाईनं
इथे या 2 धाबा कंप्लीट. पहा प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे जाणून क्षेत्ररक्षण करावा लागेल. सध्या धाकटी जुई टीमला तुम्ही दिलेल्या एक्स्ट्रा धाबा या तुमच्या टीमसाठी कर्दनकर राहतील आणि याच धाबा तुमच्यासाठी मागण्या पडू शकतात. 2 धाबाला 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचल्या 50 या आकड्यावरती. आता अवघ्या 3 धाब्यांची गरज. बॉस शिल्लक 5. व्यासपीठावरती इन्व्हाइट करूया कॅप्टन कुल राजू फडकेंना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. 5 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. अंकुर मोकल प्रहार केला अनसाईडला चांगला फटका. क्षेत्ररक्षका डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी पुन्हा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र यस आज सामना जिंकलाय. खरं तर अभिनंदन आई गावदेवी नारिवली टीम. हार्ड लक नेवी अंगस्टार शिवशक्ती धाकटी जुई आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. टॉस जिंकला खरं तर कमानी 11 डोंगराचा टीमनं आणि टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती असेल डोंगराचा टीम आपले 11 महारथी 11 खेळाडू घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय संदेश गोरपेकर. वैयक्तिक बॅटिंग करत असताना 16 धाब्यांचे योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना ज्याचं अगदी चांगले योगदान राहिलं. संदेश गोरपेकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. कम ऑन द स्टेज कॅलिबर मॅन ऑफ द ट्रॉफी. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एका साईडला घरच्या मैदानावरती खेळेल. खरं तर कमानी 11 डोंगराचा पाडानं त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल पाटनोली.